कोण मारणार बाजी, कोण मिळवणार सत्ता? सुरू झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये प्रचंड वातावरण तापत चाललेलं आहे. तालुक्यातील वळसे पाटलांचे राजकारण रोखण्यासाठी विरोधकांकडून डाव प्रतिडाव आखले जात आहेत. सर्वत्र सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची नाकाबंदी करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. तालुक्यातील सर्व संस्थांवर वळसे पाटलांचे असलेलं वर्चस्व हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट, त्याचप्रमाणे शिवसेना उबाटा गट यांना हाताशी धरून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी मोर्चे बांधणी केली आहे. यात वळसे पाटलांचे पूर्वाश्रमीचे निकटवर्तीय शिवसेना जिल्हा प्रमुख देविदास दरेकर, माजी झेडपी सदस्य अरुण गिरे, स्वर्गीय माजी खासदार किसनराव बानखिले यांचे कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशराव भोर यासह अनेक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन नामदार दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव तालुक्यातील सत्ता ही निस्तनाबूत करण्यासाठी आव्हान उभे केले आहे. आंबेगाव तालुक्यात पंचायत समितीच्या 10 व जिल्हा परिषदेच्या 5 जागा असून या जागांवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी निकम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यातच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना प्रचंड उधाण आलेले आहे. अशा बिकट प्रसंगी वळसे पाटलांच्या मदतीला प्रदीप वळसे व विवेक वळसे हे दोन्ही पुतणे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या नेतृत्वाला आव्हान द्यायचं, तुला आव्हान द्यायचं काम गेल्या 35 वर्षापासून वेगवेगळ्या लोकांनी त्या ठिकाणी केलं, परंतु त्या ठिकाणी त्यांना यश त्या ठिकाणी आलं नाही. आणि एवढ्यासाठी करतायत की तुमच्या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्याच्या जीवावर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील हा एक अभेद्य अशा स्वरूपाचा जो विचार आहे, हा प्रगतीचा विचार, विकासाचा विचार या लोकांना फोडायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या स्वार्थाचा विचार त्या ठिकाणी पेरायचा आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत. आज आपण पाहिलं शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस पक्ष या सर्वांच्या वेगवेगळ्या विचारधारा असूनही माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना घेरण्यासाठी आंबेगाव तालुक्यामध्ये अभद्र युती करण्यात आल्याचं विवेक वळसे पाटील यांनी आपल्या भाषणातून अनेक ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे. त्यामुळे तालुक्यात सत्ताधारी आपलं प्राबल्य ठेवणार की विरोधक बाजी मारणार हा पुढील काळच ठरवणार आहे.